तर चंदोरकर दादा, आपल्या मला थोडीशी बाळूमामाची थोडक्यात माहिती सांगा बरं. बाळूमामाची थोडक्यात माहिती सांगायची म्हणलं तर मामामध्ये एक असं सामर्थ्य आहे. हो, या भगवंतानं कोणाची जठराग्नी कशी बनवलंय तर काही विचारता सोय नाही. हा मग पक्ष्यामधली एक कावळ्याची जात आहे. हा ते कावळा आज जर गोचिड खाला 3 दिवसाला त्याच्या विष्टे वाट तसाच बाहेर येतो. काय त्या कावळ्याची जठराग्नी असल. दुसरी गोष्ट, हा उंदीर, तुम्ही उंदराला ओळखीता. होय. मग उंदीरापैकीची एक जात आहे, तिला आपण चुचुंद्री म्हणतो. हा मग सापानं उंदराला गिळलं तर सापाच्या जठराग्नीमध्ये ताकद आहे की उंदराला पचवायची. हा पण ते जर चुचुंद्री गलतीनं जर उंदीर म्हणून जर चुचुंद्री सापानं धरलं, गिळला की मरतो, सोडला की गुड्डा होतो. तर गोचिड खाला तर मग कावळ्याची आता जठराग्नी, कागाची विष्टे, जन्म पिंपळाचा. त्या कावळ्यानं जर विष्ठा केलं तर त्याच्यापासून पिंपळाचं झाड तयार होते. एवढं सामर्थ्य या मामामध्ये आहे. अजून काय विचारायचं? अजून कोणते बाळूमामाचे साक्षात्कार सांगा आपण मामाचे. मामाचा तळावरची एक मते अशी आहे, आजही जो माणूस मामाच्या तळातला प्रसाद घेईल त्याची रोगराई नष्ट होईल. ही आजही या मामाच्या तळातल्या प्रसादाची ख्याती आहे. तर सांगायचं म्हणजे मामात ताकद, मामाच्या प्रसादात ताकद, मामाच्या भंडाऱ्यामध्ये ताकद. मामानं सांगितलं, अरे माझा भंडारा म्हणजे इथून तिथून जन्माला नाही. ज्यावेळेस समुद्र मंथन झालं त्या समुद्र मंथनामधून 14 रत्न सापडले. 14वं रत्न म्हणजे माझा भंडारा आहे आणि तो सोन्यापेक्षा पिवळा आहे असं मामा सांगते. मामातही ताकद, मामाच्या भंडाऱ्यात ताकद. आणखीन काय विचारायचं आहे बोला. अजून मामांच्याशी चालते बोलते साक्षात्कार चमत्कार काय? मामाला तर पावली साक्षात्कार घडत गेले. हा जे मामाचे मेंढ्या होते ते मामाच्या आज्ञात चालायचे. पशु मामाच्या आज्ञात चालत होते. मामा एक असा देव होता की मामाला साऱ्या भाषा अवगत होते. जलचर भूचर हे जे प्राणी आहेत ते पूर्ण प्राण्याची भाषा मामाला अवगत होती. पूर्ण भाषेचं ज्ञान मामाला होतं.